आपण पाहत आहात स्वराज्य संदेश, बातम्या लोकहिताच्या। भूम येथे विविध मागण्यांसाठी शिवसेना उभाठा आंदोलन। एसटी दर भाडेवाढ रद्द, दूध दरवाढ, शेतमाल वाढीव दर, पवनचक्की चालवणाऱ्या कंपन्यांकडून झालेल्या कामाची रीतसर रॉयल्टी भरणे आदी विविध मागण्यांसाठी शिवसेना उभाठाच्या वतीने भूम येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले। याबाबत सविस्तर वृत्त असते की सध्याच्या सरकारने मागील 3 ते 4 दिवसांपासून एसटीची दरवाढ 15% केलेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य व गरीब जनतेच्या खिशास नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे। एसटी सर्वसामान्य प्रवाशांची जीवनवाहिनी आहे। महाराष्ट्रातील दररोज लाखो प्रवासी एसटीद्वारे प्रवास करत असून त्यांच्या खिशाला ही दरवाढ कदापिही परवडणार नाही। त्यामुळे केलेली दरवाढ ही रद्द करण्यात यावी। तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांना सध्याचे दर परवडत नाहीत। त्यामुळे गाईच्या दुधाला 55 रुपये प्रति लिटर हमी भाव व म्हशीच्या दुधाला रुपये 65 प्रति लिटर हमी भाव देण्यात यावा। त्याचबरोबर खुराकाचे भाव उदाहरणार्थ पेंड, कळणा, सरकी, गोळी पेंड इत्यादींचे भाव कमी करण्यात यावेत व दूध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य तो न्याय देण्यात यावा। शेतमालाला देण्यात येणारे भाव अत्यंत कमी दराचे असल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्मधनाची वेळ येत आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचा पीक उदाहरणार्थ तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कांदा, ज्वारी, गहू योग्य तो हमी भाव देण्यात यावा। शेतकऱ्यांची व्यापाऱ्याकडून शेतीमालाला कमी भाव देऊन होणारी लूट थांबवावी। पवनचक्की चालवणाऱ्या कंपन्यांकडून केलेल्या कामाची चौकशी करून योग्य ती कडक कार्यवाही करावी आदी विविध मागण्यांचे निवेदन गोलाई चौक भूम बस स्टँड समोर चक्काजाम आंदोलन करण्यात आलेल्या आंदोलनानंतर उपजिल्हाधिकारी भूम यांना देण्यात आले। निवेदनावर समन्वयक दिलीप शाळू, युवा सेना तालुका संघटक अजित बाजीराव माळे, शिवसैनिक अशोक सपकाळ, शिवसैनिक अनिल मुळूक, सुनीता गपाट, शहाजी जगदाळे,